आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या गोदामांमध्ये परराज्यातील निकृष्ट दर्जाचा कांदा साठवला जात असल्याच्या आरोपांची एनडीटीव्ही मराठीने केलेल्या रियालिटी चेकमधून गंभीर बाब समोर आली आहे। चांदवड इथल्या नाफेड गोदामात साठवलेल्या कांद्याची पाहणी केल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या साठ्याचा पंचनामा केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर कांदा सडलेला असून त्यातून पाणी निघत असल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान ही माहिती मिळताच महसूल, कृषी आणि पणन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी सुरू केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह एनडीटीव्ही मराठीच्या रियालिटी चेकमधून हा सगळा प्रकार समोर आला आहे। नाफेड आणि एनसीसीएफ गोदामातील कांद्यावरून नवा वाद पेटलेला आहे। आपल्याला माहिती आहे की परराज्यातून कांदा आणून नाफेडच्या गोदामांमध्ये साठवून ठेवला जातो आणि राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात नाही असा आरोप होता आणि या आरोपाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या वादाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या नाफेड आणि एनसीसीएफच्या गोडाऊनमध्ये निष्कृष्ट दर्जाच्या परराज्यातील कांदा जो आहे तो या ठिकाणी साठवला जात असल्याचा रिअलिटी चेक जो आहे तो एनडीटीव्हीच्या वतीने काल करण्यात आला होता। नाशिकच्या चांदवड जवळ एका गोदामावर एनडीटीव्हीच्या ने स्वतः जाऊन या ठिकाणी पंचनामा देखील केला होता आणि मोठ्या प्रमाणात कांदा जो आहे तो या ठिकाणी निष्कृष्ट कांदा जो इथून आढळून आला होता। याचीच दखल घेत आज आपण जर पाहिलं तर प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोडाऊनमध्ये येऊन ह्या कांद्याचा जो आहे तो पंचनामा या ठिकाणी केला आणि त्यांनी या ठिकाणी स्वतः त्या चाळी ज्या आहेत त्या उकरून काढल्या आणि अक्षरशः या ठिकाणी कांद्यातून पाणी येतंय। निष्कृष्ट दर्जाचा हलक्या प्रतीचा कांदा जो आहे तो या ठिकाणी साठवल्याचं जे ते या ठिकाणी निर्देशन आलं। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आल्यानंतर काही शासकीय अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले आणि हा संपूर्ण एनसीसी पण नाफेडचा घोटाळा जो तो या ठिकाणी समोर आला। माझ्यासमोर प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आहेत। काय सांगशाल इथं आल्यावर आपण काय बघू? इथं आल्यावरती परवाच्याला जी अफवा नाफेडने सांगितलं का अफवा उठवतात, नाफेडची प्रतिष्ठा खराब करतात। गेली 5 वर्ष आम्ही ओरडून सांगतोय नाफेड हा शेतकऱ्याचा कांदा घेत नाही। हा कुठून तरी कांदा उचलतो आणि शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढतो। त्याचा याच्यापेक्षा मोठा पुरावा असू शकत नाही। इथं जवळपास 5000 मेट्रिक टन कांदा असावा। त्या कांद्याला कुठल्याही पद्धतीनं कांदा म्हणावा अशी काहीच नाही। निकृष्ट दर्जाचा आहे, त्याला पत्ती काय सडला आहे, खत झालेलं आहे। त्याचं खत झालेला कांदा तुम्ही देशाच्या मूल्य स्थिरीकरण निधी नावाच्या योजनेच्या अंतर्गत देशाच्या नागरिकाच्या नावाखाली शेतकऱ्याला मरणासाठी अशा पद्धतीने करताय। आम्ही सांगत आहोत की आपल्या लाल कांद्याच्या बुकांडी हे कांदा स्टोरेज बसणार आहे। कोणतं? सडलेलं कांदा स्टोरेज। शेतकऱ्यांनो नीट ऐका, हे सडलेल्या कांदा स्टोरेज आहे म्हणून पुढील काळात जर भाव चढे झाले तर हा कांदा मार्केटमध्ये उतरवणार का? आणि हा कांदा आहे का हे प्रश्न इथं उपस्थित। सडलेला, आळया पडलेला, किडी पडलेला, पूर्णपणे त्या ठिकाणी डास मच्छरचं साम्राज्य मध्ये स्टोरेज मध्ये आहे। काय कारवाई आपल्याकडे? अशा प्रकारचा कांदा शासकीय कोणत्या यंत्रणेनं खरेदी करणं किंवा साठवणं नक्कीच चुकीचं आहे। आपल्या विभागानं आता काय करू? आता आम्ही विस्तार कार्यामधलं तालुका कृषी कार्यालय इथं आहे, पण इथली फक्त गुणवत्ता कशा प्रकारची आहे यासाठी आम्हाला इथं बोललो होतं। तर मी पूर्णपणे बघितलं, इथं पूर्णपणे सडलेला दिसतोय हा कांदा आणि काहीच कामाचा नाही आहे। हे आमच्याकडनं आम्ही कधी पंचनाम्यामध्ये पण क्लिअर करतोय आणि समोर पण सांगतो। एकंदरीत जर पाहिलं तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी या कांद्याचा पंचनामा केला। शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून कांदा निष्कृष्ट असल्याचं कबूल केलं। मात्र पुढच्या काळात या संपूर्ण नाफेड आणि एनसीसीएफच्या गोड बंगल्यावर कारवाई होईल का हा खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो। निलेश वाघ, एनडीटीव्ही मराठी, चांदवड, नाशिक। दरम्यान नाशिक